वर्धमान स्वामीच्या तीर्थामध्ये राहतो. वर्धमान स्वामीची जो पियुध्वनी, जो दिव्यध्वनी जगत कल्याणी आहे. यह सर्व की वितराग नमो सुशासन जयवंत हो, जयवंत हो वितराग श्रमण संस्कृती. तर आपण रोज हे छडालेची आपण वाचना करतोय, म्हणजे चर्चा करतोय. तर छडाला ही दौलतरामजींनी ज्याचं सृजन केलं, ती छडाला त्यांनी बुद्धजनच्या छडाल्यावरून त्यांनी ते छडाला रचलेली आहे. हां म्हणा की मग. तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमो त्रियोग समारिके. जय त्रिभुवन में जीव अनंत सुख चाहे दुख ते भयवंत. ताते दुख हारी सुख का कहे सिख गुरु करुणाधार. ताहि सुनो भवि मन थिर आन जो चाहो अपनो कल्याण. मोह महामद पियो अनादि भूल आपको बरमतवादी. तास भ्रमण की है बहु कथा पै का चुकाऊँ कहीं मुनि यथा. काल अनंत निगोद मजा बीतो एकेंद्रिय तनधार. एक श्वास में 8-10 बार जन्म्यो मर्यो भरो दुख बार. निकसी भूमि जल पावक भयो पवन प्रत्येक वनस्पति तयो. दुर्लभ लही जो चिंतामणि तो पर्याय लही त्रसतणी. लटा पिपिल अली आदि शरीर दर दर मर्यो सैवो भी. कबहु पंचेन्द्रिय पशु भयो मन बिन निपट ज्ञानी थयो. सिंहादिक सैनी वै क्रूर निबल पशु दिखाए भूर. कबहु आप भयो बलहीन सबल निर्कायो अति दीन. छेदन भेदन भूख पियास भारवान वध बंधन अधिक दुख गणे. कोटि जीप ते जात न बने. अतिशंक्लेश भावते मर्यो घोर प्रसागर में परियो. तर बिछु सट से नहीं तिसो तहाराद शोणित वाहिनी कृमी कलकलित देहदाय. आता आपण काल ह्याच्यापर्यंत 8 नंबरची जी कारिका आहे ना, त्याच्यापर्यंत आपण काल पाहिलं होतं. तर वधबंधन अधिक दुःख घणे, हे जे तिर्यन गतीमध्ये आहेत ना, त्यांना बांधून ठेवलं जातं. त्यांच्या वेळेमध्ये त्यांना खायला दिलं जात नाही. पाऊस ऊन वारा किती बघा. त्या गुजरातमध्ये एवढा पूर आला, माणसं कशी तरी वाचली, पण ते जनावरं वाहून चाललेली दाखवत होते बघा. भयंकर गुजरातमध्ये भयंकर पाऊस पडला आहे गुजरातमध्ये सगळ्यात. त्या काय ते त्याचं नाव आहे बघा. इतकी की खालचा पूर्ण मजला पाण्यामध्ये होता प्रचंड. हां 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 बलसार जिल्हा, तिथे भयंकर पाणी तिथं पडलं. नद्याचा अजून देखील तिथं पूर त्याचे पाणी झालेलं नाही. सगळा चिखल झाला आहे, रोगराई पसरली आहे. त्यामुळे ते सगळे त्या सरकार देखील कमी पडलं त्यांना सगळ्यांना मदत करायला. कळलं का? इतका ज्या ठिकाणी पडतं ना, अकोल्याला एकदम एक दिवस भयंकर पाऊस पडला. त्या गोंदा
त्याला देखील भयंकर पाऊस पडला. पडतं तिथं खूप पडतं आहे आणि सोलापूरला उभुरभूर पडायला लागलं आहे. त्या सावरगावला आमच्या पण अगदी थोडा पाऊस आहे. पिकं चांगली आहेत पण प्यायला पाणी नाही. सावरगाव म्हणून हां, काटेगाव. विक्रम संवत 1181 मागे 2 शिलालेख आहेत. 1181 म्हणजे आता किती झाले, 2082 का 83, किती आहे विक्रम संवत? 2082 आहे का 83 आहे? तर 901 वर्ष झाली आता त्या मंदिराला. 901 वर्ष मंदिर हेमाडपंथी मंदिर होतं. त्या मंदिरची कलाकृती माउंट ॲबूचं जे मंदिर आहे ना दिलवाडा, तशी तिची कलाकृती आहे. म्हणजे मला असं वाटतं तो कारागीर आणि तो कारागीर एकच असावा. कळलं का? फार सुंदर मंदिर आहे. आणि त्याची सगळी माहिती मला 1993 साली आनंदजी महाराज ज्यावेळेला महामस्तकाभिषेकला चालले होते त्यावेळेला त्यांनी त्याची सगळी माहिती मला त्या कलाकृतीची त्यांनी मला सांगितली. त्याच्या अगोदर आम्हाला आणि तिथं जे त्या खांबावर कलाकृती आहे ना, तर आम्ही लहान असताना मला आठवतं आहे एक गोटी होती. ती गोटी घेऊन आम्ही त्या कलाकृतीच्या की नाही लाईननं असं मारायचं. सा रे ग म प द नि सा असा आवाज निघत होता. जसं ते आपण संगीतामध्ये म्हणतो ना, सा रे ग ग म प प द ना, ते आवाज त्याच्यात निघत होतो. मग आमच्या आजोबा ते सावरगाव क्षेत्र जे आहे ना, दोशी घराणे म्हणजे गोविंदजीरावजी, रावजी सखाराम 1927 साली आपलं आचार्य शांतीसागर महाराजांनी पहिल्यांदा पंचकला म्हणजे दुसऱ्यांदा केलं. ते बापूदास नावाचे ते मंदिरची कथा अशी आहे, त्या सावरगावच्या मंदिरची कथा अशी आहे, ते मंदिर मातीत गाडलं गेलं होतं. आणि बापूदास नावाचे एक ब्रह्मचारी दक्षिणेकडे कर्नाटकातनं कुंतलगिरीच्या दर्शनाला जात असताना त्या मातीच्या ढिगाऱ्यावर त्यांचा मुक्काम झाला. ते बालब्रह्मचारी होते. त्यांच्या स्वप्नामध्ये आलं की या ठिकाणी एक मंदिर आहे आपलं. आणि बापूदास, अरे काय भानगड आहे. मग ते काय केले, ते बापूदासांनी सगळं ते घोड्यावर आले असावे आणि किंवा पैदल आले असावे. पण त्यावेळेला पूर्वी घोड्याचीच, आम्ही पण लहानपणी घोड्यावरून आमच्या काकांच्याकडे जायचं. बेंबुड्यावर मेडिकल ऑफिसर होते आणि आमच्या लहानपणी पण घोडीच असायची. एवढ्या सडका वगैरे काही नव्हतं. कळलं का? हां. तर ते आले होते. मग त्यांनी काय केलं, गावातल्या लोकांच्याकडे गेले आणि ते गावातल्या बुजुर्ग लोकांना विचारलं इथं काय मंदिर आहे का. तर ते गावातले बुजुर्ग लोक म्हणले की हो, अरे आमची मंदिरं म्हणजे हिंदूंची मंदिरं आणि इथं एक जैनाचं मंदिर आहे म्हणले. हे मंदिर इथं सगळी मोगलांचं म्हणजे हैदराबादचा निजाम आणि विजापूरचा काय आदिलशहा आणि तिकडं औरंगजेब, औरंगाबादला जे होतं ते त्याच्या तिकडं म्हणजे कुठं दिल्लीला हे औरंगजेब काय मुघल बादशाह, हे तिघजण जे आहेत ते मूर्तिभंजक होते. आणि त्यांनी मूर्तिभंजन करायचे म्हणून आपल्या लोकांनी संरक्षण करण्याकरता काही मूर्त्या मंदिरातनं काढून पायामध्ये ठेवल्या सुरक्षित राहण्या. काही लोकांनी आणि हे मंदिर हेमाडपंथी म्हणजे ज्याला शिखर नसतं त्याला म्हणायचं हेमाडपंथी. ते का बांधलं, त्या लोकांना बाहेरच्या लोकांना समजू नये की हे मंदिर आहे, कुणाचं का असेल ना पण मंदिर आहे म्हणून हेमाडपंथी ठेवत होते. त्याची अंदाजे 10 फूट उंची असावी म्हणजे हेमाड 12 फूट. आणि ते मातीत ढाकलं होतं. ते म्हणले हो इथं आम्ही पण ढाकलं होतं आणि आमची पण मंदिरं बाहेर अजून शंकराचं मंदिर, ह्याचं मंदिर, 2-3 मंदिरं होती. त्याची पण कलाकृती बघण्यासारखी आहे थोडीशी. आणि मग त्यांनी आल्यानंतर मग त्यांनी गावातल्या लोकांना बोलवून ते सगळी माती काढली तर माती बाहेरच होती दरवाजाच्या. आणि त्यांनी ते गेटमध्ये गेले त्या ठिकाणी सगळं. त्यावेळेला तिथं काही खिडक्या वगैरे केल्या नव्हत्या. मग त्यांनी दिवा घेऊन गेले तर इतकी सुंदर कलाकृती बघत गेले. आणि तिथं मूर्ती तर फार सुंदर आहे एकदम. ते ह्याची मूर्ती होती पत्थरची मूर्ती आणि एकदम त्यांना शांत वाटलं. आणि मग त्यांनी ती सगळी कलाकृती बघितली आणि मग ते काय म्हणले ठीक आहे. मग त्यांना लक्षात आलं की त्यावेळेला गोविंदजीरावजी, रावजी सखाराम हे सगळे जिवंत होते. तर 1927 साली आचार्य शांतीसागर महाराजांनी पंचकलानी इथं पण केल्याचा उल्लेख आहे. कशामध्ये? चारित्र चक्रवर्तीमध्ये. चारित्र चक्रवर्तीमध्ये आलेला आहे हे उल्लेख. 100 कितीतरी पानावर खूप वेळा वाचलं मी.
आणि नंतर तिथनं आल्यानंतर त्यांनी पंचकल्याणी रावजी सखाराम, गोविंदजी रावजीचे वडील रावजी सखारामांनी त्यांनी त्या मूर्तीची नाकाची झीज झाली होती असं लिहिलं आहे तिथं. आणि ते नाकाचं वगैरे सगळं व्यवस्थित केलं आणि त्याला काय केलं, लेप दिला. लेप दिल्यावर मग ते त्याचं पंचकल्याणिक जे आहे ते आचार्य शांतीसागर महाराज त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पंचकल्याणिक केलं 1927 साली. त्याच्या अगोदर कदाचित किंवा त्याच्यानंतर तिथं काही तसा उल्लेख मिळत नाही, पण बापूदाजी आले होते आणि बापूदाजींनी बहुतेक पहिलंच त्यांनी पंचकल्याणिक केलेलं असावं आणि असं दुसरं काही पंचकल्याणिक झालं. त्याच्यानंतर 1998 साली 96 साली आचार्य क्षीरसागर म्हणजे समता सागर बनले. म्हणजे कोण, तुमच्या सन्मती सागर इकडचे दक्षिणकडचे त्यांचे हासूरचे होते ते, कळलं का. त्यांचे आमचं फार परिचय, आम्ही दर शनिवारी तिथं जात होतो. कुठे कुंतलगिरीला. आणि त्यांना आम्ही काय वाचून दाखवत होतो, श्लोक वार्तिक. आणि 1983 साली ऋषभसागर महाराज होते, तर त्यांना आमच्या आईसाहेबांचा म्हणजे पूर्वाश्रमीच्या आईसाहेबांचा चौका कुठे होता, कुंतलगिरीला होता, साई चौका असायचा. आणि शेवटचं जे जलपान 1983 साली ऋषभसागर महाराजांनी केलं ते आमच्या मातोश्रीच्या चौक्यात केलं. ती फक्त दुसरी शिकलेली होती, फक्त ऐकत होती आणि स्वतःचं छोटंसं शास्त्र वाचायची. आणि मग तिला काही दिवसांनी वीरसागर महाराजांनी पिंडस्पद रूपस आणि रूपातीत ध्यान कसं करायचं हे त्यांनी शिकवलेलं होतं. त्यामुळे ती फक्त तेवढं ध्यान करायची आणि नमोकार मंत्राच्या माला द्यायची सामायिकामध्ये. आणि शेवटी ते जे संस्कार असे जागृत झाले की शेवटच्या क्षणी तिला कॅन्सर झाला आणि तिनं म्हटले आता काही औषध घ्यायचं नाही, चला कुंतलगिरीला. आणि तिथं संभवनदी महाराज आहे. संभवनदी महाराज आमच्या इथं जगन्य सिंह निष्कृत व्रत केले होते सावरगावला, तर त्यावेळेला आम्ही सगळे मदत केलो होतो. ती ओळख होती. म्हणले आता काय नाही, म्हणले आपण जायचं आणि तिथं दीक्षा घ्यायची. आणि मग आम्ही आम्ही सगळेजण गेलो गाडीमध्ये. गेल्यानंतर म्हणले तुम्ही सगळे बाहेर थांबा, पोरानो 4 मुलं मुलगी, तुम्ही सगळे बाहेर थांबा. जिनू म्हणजे आमच्या काकांची मुलगी होती जिनू भाऊन. तर तिला म्हणले आपण दोघंच आत जायचं महाराजाकडे. आणि मग ते दोघं मिळून आत गेले. म्हणले एकट्याने जायचं नाही, मला वीरसागर महाराजांनी सांगितलं आहे एकट्याने जायचं नाही. आणि भोळी साधी होती. आणि मग ती आत गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझं आता काही करायचं नाही, मला माहीत झाले. म्हणले आता ह्या कॅन्सरवर काय उपयोग नाही. म्हणले पोटात पाणी झालं आहे, सगळं काय लिव्हर खराब झाला आहे आणि पोरं आहेत. म्हणले डॉक्टर सारखं दाखवते ते तिथं जाऊन सलाईन देते, काय करते हे करते, मला आता काय घ्यायचंच नाही. म्हणले तुम्ही मला दीक्षा द्या आणि तुम्ही माझी संलग्न करा. असं त्या दोघांनी आम्ही पुन्हा मध्ये जायचा प्रयत्न केला. त्यानं आम्ही गेलं की तुम्ही सगळे बाहेर थांबा, तुम्ही सगळे बाहेर थांबा. म्हणजे इथपर्यंत मनाची तयारी करून गेली होती ती. आणि ती त्या अवस्थेमध्ये पहिला उपवास केला. मग ते ह्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्हाला मी देतो म्हणले आरेकेची दीक्षा. मग त्यांनी पहिला उपवास केला, मध्ये एक उपवास केला आणि शेवटी एक उपवास केला 17व्या दिवशी. आणि शांत चित्तानं ते निर्याण झालं आम्हाला. आता आई असल्यामुळे आम्ही पण काही नाही, चला तो आम्हाला ते म्हणजे इतकी मनाची तयारी केली होती फार छान. आणि ज्या वेळेला झालं निर्याण त्यावेळेला खूप इतक्या सावध चित्त झालं. आणि महाराजांनी सगळं गुळ कमी केला, सगळं कमी केलं आणि फक्त पाणी आणि मठा आणि एक फळ ठेवलं होतं 3. हे अगोदर त्यांनी तांदळाची गंजी म्हणजे राईस कांजी दिली, राईस कांजी बंद केली. नंतर नारळाचं पाणी बंद केलं. 2 दिवसात दूध तर पहिल्यांदाच बंद केलं, म्हणजे दूध घ्यायचंच नाही. आणि मग कमी कर मठा आणि पाणी दिलं. मग मठा पाणी देत मग म्हणले 1 दिवस अगोदर नाही म्हणले आता काय नाही, आता उद्या तुम्हाला 4 प्रकारच्या आहाराचा त्याग. आणि 4 प्रकारच्या आहाराचा त्याग केल्यानंतर मग ते झोपल्या होत्या. आणि मग त्या आता एकदम ग्लानीत गेले. तर महाराज म्हणले माताजी उठा, तुम्ही उठो चलो बैठो अभी काल आ गए बोले आपका. आणि खरंच ते उठून बसले की नमो हरेंतानो नमो सिद्धानो नमो गेले. इतकं सावध चित्त झालं त्यांचं, इतकं उत्कृष्ट झालं. त्यावेळेला आम्हाला थोडंसं दुःख तर झालं, पण मग नंतर आम्ही शांततेने किती शांततेनं किती 17 दिवसात छान. आणि रोज आमच्या चौक्यामध्ये
तुमचे बाबासाहेब कुसनुरी यायचे कुंतुरगिरीला, त्यांचा मळकट शर्ट आणि कळकट चड्डी होती. पहिल्यांदा तर मी त्यांना ओळखलंच नाही. अरे त्यांचं नाव ऐकून होतो, पेपरात सगळं ऐकायचो आणि इतका सिंपल मनुष्य. अरे आणि त्यांचा आहार आमच्या चौकात व्हायचा. कोणी आलं ना ब्रह्मचारी हे ते, आणि मी पहिल्यांदा त्यांना ओळखलंच नाही. इतका सिंपल माणूस. आणि ज्यावेळेला त्याने प्रवचन केलं वरती शांतीसागर महाराजांच्या कुटीच्या पुढं, इतकं प्रभावी प्रवचन होतं त्यांचं. आणि ते सगळे वीर सेवा दलाचे लोक आले होते. त्यावेळेपासून आमचा त्यांचा परिचय झाला. आणि 1983 साली वृषभसागर महाराजांची संलग्न तिथं झाली. त्या संलग्नाला पण आम्ही होतो. आणि त्यांची अनंत चतुर्दशीच्या दिवशी निर्याण झालं शांत चित्तानं. आर्यनंदी महाराज निर्यापकाचार्य होते. कोण होते? आर्यनंदी महाराज. त्यांना उचलून बाहेर आणत होते. 42 दिवस त्यांची संलग्न चालली. 42 दिवस. किती दिवस? 42 दिवस वृषभसागर महाराजांची. 116 वर्षाचे सांगत होते. पण आम्ही ते हिशोब घातला. ते म्हणायचे मी पैलवान होतो आणि मी ह्या वर्षी असं होतो. पण त्यांना निश्चित माहीत नव्हतं. ते 106 वर्षाचं गणितामध्ये निघत होतं. आणि ते म्हणायचे मी 116 वर्षाचा आहे. आणि अनंत चतुर्दशी दिवशी बार्शीचे डॉक्टर असायचे, आम्ही पण असायचो. आणि ते बबनकुमार मेहता होते मॅनेजर. मग त्यांना उचलून आणायचं. खूप समाज तिथं पेंडॉल टाकलेला होता. आणि त्यांनी सगळ्यांना, आणि वरचेवर त्यांनी 6 काहीतरी दिवस पाणी घेतलं नाही. आणि पुन्हा ज्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांचं निर्याण झालं. हे म्हणजे त्यागी वृत्तीची संलग्न माझ्या आयुष्यात मी पाहिली. कुणाची? वृषभसागर महाराजांची 1983 साली. त्याच्यानंतर पुन्हा संलग्न होत गेल्या 1983 नंतर 1993 साली कुणाची संलग्न झाली? वीरसागर महाराज अध्यात्मयोगी, जी आमच्या रेवतीभून आहे ना बालब्रह्मचारिणी, महान विदुषी आहेत त्या. अकलूजच्या. त्यांनी धवलजीचे 16 पाठ मराठीमध्ये केलेत. मराठीमध्ये. महान विदुषी आहेत त्या. त्या वीरसागर महाराजांच्या सख्या भगिनी आहेत. कळलं का? तर ते हे महाराज, त्यांचं चारित्र्य उत्कृष्ट होतं, फार छान. आणि त्यांचं काय झालं, ते क्षीरसागर महाराज आणि हे वीरसागर महाराज, हे जे शेडबागचे आदिसागर महाराज, कुणाचे शिष्य होते? आदिसागर महाराज आचार्य शांतीसागर महाराजचे शिष्य होते. कळलं का? आचार्य शांतीसागर महाराजचे शिष्य कोण होते? तुमचे पायसागर महाराज. पायसागर महाराजांचे शिष्य कोण होते? पायसागर महाराजचे शिष्य जयकीर्ती महाराज होते. जयकीर्ती महाराजचे शिष्य कोण होते? देशभूषण महाराज होते. आणि देशभूषण महाराजांचे शिष्य कोण होते? विद्यानंद महाराज आणि बाहुबलीसागर महाराज होते. तर असं सगळं लक्षात घ्या. तर ते आदिसागर महाराज, त्यांच्याकडनं दीक्षित जे होते, जे आदिसागर महाराजांचे गुरु कोण? आपला आदिसागर महाराजांचे गुरु माझ्या माहितीप्रमाणे आता माझ्या लक्षात नाही. पण ह्या वीरसागर महाराजांचे आणि शुद्धसागर महाराजांचे गुरु जे होते ते आदिसागर महाराज होते. आणि हे आदिसागर महाराज, आणि त्यांनी ह्या दोघांनी दीक्षा घेतली होती. पण ह्यांची मान्यता जी आहे ते चतुर्थ गुणस्थानामध्ये ते मानत होते. आणि ह्यांची मान्यता जी आहे ते शुद्धसागर महाराजांचे चाटवाले हासूरचे, त्यांची मान्यता 7व्या गुणस्थानात होती. ह्या दोघांची चर्चा कुंतलगिरीमध्ये होणार होती. आणि कुंतलगिरीमध्ये ते अमावस्येच्या दिवशी निघाले. त्यावेळेला एक पंडितजी होते, म्हणले आजचा मुहूर्त चांगला नाही, म्हणले ह्याने इथून निघायला नको होतं, असं ते म्हणले होते. मग आम्ही चर्चा करत करत गुरुजींना म्हणले मला तुम्ही हे सांगा महावीर भगवान केव्हा मोक्षाला गेले? मग म्हणले आम्ही म्हणलो मोक्षाला अमावस्येच्या दिवशी गेले. म्हणले असं काही नसतं. आणि मग त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं की आमचं जे असतं ते अतिथी असतो. काय म्हणले ते? अतिथी. आम्हाला कोणतीही तिथी नसते. आम्हाला वाटलं की आम्ही निघालो. मग त्यांनी निघाल्यानंतर काय झालं, तिथं मुक्काम झाल्यानंतर फार कडक होते ते. आणि मग ते एकदम ते तुमचे कोण तरी म्हणलं आमच्या चौक्यामध्ये आहार झाला पाहिजे, असं तसं काहीतरी. आमच्या चौक्यामध्ये आहार झाला असं काहीतरी म्हणल्यानंतर त्यांनी उपवास घेतला. आणि दुसऱ्या दिवशी विहार केल्यावर दुसऱ्या दिवशी उपवासामध्ये विहार केला. विहार केल्यानंतर पुन्हा त्यांनी
माझ्या माहितीप्रमाणे वैरागला आले का बार्शीला आले, वैरागला आल्यानंतर पुन्हा तिथं आहारामध्ये त्यांना अंतराय आला. म्हणजे काय झालं, अगोदर उपवास होता, दुसऱ्या दिवशी अंतराय आला आणि त्यांच्या चर्चेकरता म्हणून ते थांबले नाहीत, निघाले, ढग आले होते. आणि 10 मार्चचा महिना होता आणि गरम होतं बाहेर. आणि त्यांना तसे ते चाललेच, त्या उपवास झाला, अंतराय झाली आणि त्याच्यामध्ये ते चालायचं. तसंच भूमार्गे ते आले आणि आल्यानंतर कुंतरीला आल्यानंतर काय झालं, त्यांना एकदम पॅरालिसिसचा अटॅक आला. असं काहीतरी 3 तारखेला काहीतरी झालं का नाही, हा 3 तारखेला 4 तारखेला आमच्या घरी आम्ही बोर घेत होतो आणि आमच्या मातोश्री नेहमी तिथंच होत्या. मग ते आल्यानंतर ते म्हणले की मला म्हणले, हर्षवर्धन महाराज झोपलेत म्हणले आणि महाराज काय उठले नाहीत म्हणले आणि आहाराला पण उठले नाहीत. म्हणलं महाराज कधी झोपत नाहीत दुपारी, बिलकुल नाही, काहीतरी महाराजांना झालं. मग मी काय केलं, मी भाऊसाहेबांना फोन केला की महाराज झोपून आहेत. हो म्हणले, मला आत्ताच फोन आला आहे आणि मी झंवर सरना घेऊन चाललो आहे म्हणले. झंवर सर जे होते मेडिकल कॉलेज, वैशंपायन मेडिकल कॉलेजचे ते कोण होते, ते प्रोफेसर होते. त्यांची आणि भाऊसाहेब गांधींची ओळख होती. त्यांनी आणून त्यांना दाखवलं तर त्यांना झटका यायचा असा. तर ते झटक्यामध्ये झटका पण यायचा आणि अरेंताय नमः, सिद्धाय नमः, अरेंताय नमः, शुद्धाय नमः, इकडं झटका पण यायचा आणि इकडं होशमध्ये ते म्हणायचे, झटका पण यायचा असा झटका यायचा. आणि मग तिथं विहार करत 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 एक शांतीसागर महाराज आले होते कर्मधर्म सेवकाने. आणि हे कुठंतरी इकडं मला वाटतं खाली होती का कुठं होते क्षीरसागर महाराज माहीत नाही. पुन्हा ते डोली करून आले, पुन्हा अजून वेगानं आले ते पण. येईपर्यंत काय झालं, हे अरेंताय नमः, सिद्धाय नमः. मग ते झंवर सर म्हणाले, अशी मी केस कधीच पाहिजे ना. आम्ही पण आमच्या आयुष्यात की जे झटका पण यायला लागला आहे, म्हणजे बेशुद्ध अवस्था पण आहे आणि शुद्धीत पण आहे. अरेंताय नमः, सिद्धाय नमः, शुद्धाय नमः. मग शेवटी दुसऱ्या दिवशी काय ठरलं, 4 का 5 तारीख होती, 5-6 तारीख. आणि त्या ठिकाणी उभा करून ते शांतीसागर महाराज बोलले नाही. मग ते काय म्हणायचे, नाही मला, त्यांना डाव्या हाताचा उजव्या हाताचा होता काहीतरी, उजव्या हाताचा होता आणि उजवीकडचं गेलं होतं. आणि ते म्हणले सल्लेख नाव, मला सल्लेख नाव, हां सल्लेखनाथ मागत होते. ते फार सजग होते ते. आणि मग नाही म्हणले, मग सगळ्यांनी विचार केला उद्या ह्यांना उभा करायचं म्हणले आहाराला. मग त्यांना उभा केलं, उभा करून हात धरला, असा हात धरला आणि त्याने पाणी टाकलं तर ते पाणी खाली पडलं आणि ते काय उभा होऊ शकले नाही, ते एकदम खाली बसले आणि झोपून गेले. मग त्यांनी ठरवलं की आता 6 तारखेला, 5 का 6 तारखेला झालं, मार्च 1993 मी होतो. तर त्या ठिकाणी असं झालं. आणि मग काय झालं, मग ते उठले नाहीत. मग ते जे शांतीसागर महाराज आहेत पुन्हा ते हे आले पण 2 दिवसांनी उशीर आल्यानंतर अरे उठ ना, आपण चर्चा करणार होतो असं ते म्हणायचे. आणि त्यावेळेला ते नंतर थोडेसे बेहोश झाले. पण बेहोशमध्ये देखील अरेंताय नमः, सिद्धाय नमः, अरेंताय नमः, सिद्धाय नमः, अरेंताय नमः, सिद्धा. आणि त्यांच्या मनामध्ये ते हे चर्चा चालू असायची, काही ना काही सतत चिंतन असायचं त्यांचं. आणि ते चिंतनात असायचे आणि त्यांना मग जायला येत नव्हतं. मग आम्ही तिथंच द्यायचो. हे दिल्यानंतर ते म्हणायचे, तर ते त्याच्यात असं काय बेशुद्ध अवस्थेत देखील ते नमोकार म्हणत येतो. हो, आम्हाला आश्चर्य वाटायचं. मग ते शेवटी ह्याचे तुमचे काय नाव, शाकाहाराचे ते डॉक्टर गंगवाल, पुण्याचे गंगवाल, ते आले होते. त्यांनी असं काहीतरी मंत्र वगैरे केलं होतं बघा, मला आठवतं त्यांनी असं केलं. तर ते काय त्याचा थोडीशी चुळबुळ करत होते. आणि नंतर मग ह्या सतत सांगायचे. एकदा ते रात्रीच्या वेळेला ते काहीतरी बोलले म्हणजे आगमतलंच काहीतरी बोलले, आक्षेपिणी विक्षेपिणी असं बोलले बघा, आत्ता लक्षात आलं. तर मग माताजी आपलं हे त्या भून जे होती होती भून फार म्हणले, महाराज भरत क्षेत्रामध्ये आता रात्र आहे, तुम्हाला मौन आहे. लगेच त्याने नमोकार मंत्र, हो इतका आश्चर्य वाटलं आम्हाला. म्हणजे तोपर्यंत ते म्हणजे शुद्धीत होते. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी ते थोडं बेशुद्ध झाले. मग त्यांना झटका यायचा. पण झटक्यामध्ये पण त्याने अरेंताय नमः, सिद्धाय नमः, अरेंताय नमः, सिद्धाय नमः असं करत 9 तारीख झाली. 9 तारखेला 10 मार्च उगवला.
आणि 10 मार्चच्या दिवशी अरिंदाय नमः सिद्धाय नमः म्हणत त्यांचं पण निर्याण झालं. इतकी सुंदर झालं. आणि बघा काय झालं, ते निघाले. मग लोक म्हणले बघा आम्ही म्हणलो होतो ना अमावस्याला निघाले. अरे अमावस्याला निघाले म्हणून गेले नाही, त्यांचं आयु कर्म संपलं म्हणून ते गेले. त्यांचं आयुष्य 53 वर्षी गेले, पण फार छान त्यांनी सगळं केलं. आणि ही झाली माझी दुसरी संलग्न 1993 साली. पुन्हा आदिसागर महाराज यांच्या सगळ्यांच्या, पुन्हा तुमच्या सर्वज्ञशी माताजीची पण संलग्न आम्ही पाहिली. ती संलग्न सर्वज्ञशी माताजी फार ज्ञानी होत्या, कर्णानुयोगच्या पण ज्ञानी होता. त्यांनी सिंहनिष्क्रिय व्रत केलं होतं. 5 दिवसानंतर त्यांच्या आहारामध्ये 5 दिवसाचा उपवास झाला. जगन सिंहनिष्क्रिय व्रतामध्ये 5-5चे 4, 4-4चे 4, 3-3चे 4, 2-2चे 4, 1-1चे 4 असे 60 उपवास असतात आणि 20 आहार असतात. त्यावेळेला त्यांचं, कारण हे आम्हाला माहीत आहे, संभवनंदी महाराजांनी आमच्या सावरगावला केलं होतं. आणि मग ते झाल्यानंतर 5व्या दिवशी आनंदकीर्ती महाराज त्यावेळेला ब्रह्मचारी होते, अकलूजचे बाबूभाईचे वडील. आणि लोकांनी इतकी गर्दी केली, मी रागवायचो, अरे त्यांचा आहार चांगला होऊ द्या, ते पण लोक ऐकायला, बाया तर बिलकुल ऐकायचे नाही, सारखं धक्का आत गेल्या. आम्ही म्हणत होतो, ओरडत होतो, त्यांचा आहार चांगला होऊ द्या. 5 दिवसाचं हे झालं आहे. आणि पाणी घेतलं की ती हे दिलं, रोटला म्हणजे भाकरी, त्याच्यावर काय ते दिलं, त्याच्यात बाल निघाला. ते ऐकलं, त्यांनी सोडलं. इतकं दुःख झालं आम्हाला, आता काय करायचं. मग 5 दिवसाचा उपवास पडला. आणि मग काय सांगून उपयोग नाही, काय नाही. पुन्हा शेवटी हळूहळू त्यांनी उठले नाहीत. तसंच पुन्हा ते 7व्या, 8व्या, 9व्या दिवशी त्या बेहोश झाल्या. पण त्यांनी पण फार छान केलं नंतर, ते शावासित. पुन्हा शेवटी बेशुद्ध झाल्या. पण त्यांनी किती लोकांनी म्हणले की तुम्ही इथं थांबू शकता, पुन्हा हे करता, पण त्यांनी नाही म्हणले, बिलकुल नाही. मी देवापुढं सगळं घेतलेलं आहे. दयानाथ महाराज पण होते शुल्लकजी त्यावेळेला, आणि ते आमचे रिलेटिव्हपैकी होते, आमच्या काकींचे वडील होते. आणि हे सगळं असं झालं. तर ती पण संलग्न आम्ही बघितली. अशा आमच्या आईंची पण बघितली, पुन्हा आदिसागर महाराजांची बघितली. पुन्हा अशा तिथं मी खूप जायचो, त्यामुळं हे सगळं आम्हाला माहीत आहे. आणि 1961 साली आम्ही गुरुकुलमध्ये होतो. 1961-65 हे देशभूषण महाराज आले होते, त्यांच्या मागे मी गेलो होतो. आता हे फार व्हायला लागलं. चला, तर हे सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण सगळ्यांनी देखील शेवटी संलेखना घ्यायची असते. आपण आपले जे तपस्यापी पालितस्य व्रतस्य पठितस्य श्रुतस्यापि फलमेव समाधिना. तपे हुए तपो का, पाले हुए व्रतों का, पढ़े हुए शास्त्र का, अंतिम फल जो है तो समाधीचं मरण करणं, समाधीपूर्वक मरण करणं, हेच आपलं कर्तव्य असतं. ते सगळ्यांनी करायचं आहे. हे आपण सगळा उपद्व्याप कशा करता साक्षात मोक्ष तर मुनींना महाराजांना पण नाही आहे, आपल्याला पण नाही आहे. एकदा जर संलग्न केली तर 2 किंवा 3 भवात आपण पण जातो, 7-8 भवात अजून जास्त लागतील. काय त्याला एवढं. हां, आपली गाडी पॅसेंजर आहे, ह्यांची गाडी सुपरफास्ट आहे. त्यामुळं हां, तर काय वतबंधन अधिक दुःखने कोटी जीवते जातन बने अतिशंक्लेश भावते मर्यो घोर शब्रसागर में पर्यो. शब्रसागर म्हणजे नरकात. कळलं का. वधबंधन म्हणजे त्या स्त्रियांना काय केलं जातं ते बघितलं ना तुम्ही. त्या मेनका गांधींनी शूटिंग केलं आहे. कुठलं ते काय ह्याचं कत्तलखान्याचं. ते बघा कशी एका मिनिटाला अशी यंत्र निघालीत, एका मिनिटाला कितीतरी जनावरं त्यांचं ते हे केलं जातं. भयंकर. आपल्यामध्ये इतके चित्कार आहेत. त्याचं जे आभामंडळ तयार झालेलं आहे ना, त्याच्यामुळं एकदा ते वर्णन केलं आहे तुमच्या सुमेचंद दिवाकरनी चारित्र चक्रवर्तीमध्ये. हे सगळे जे असे होणार आहेत ते हुंडाव सरपणीमध्ये व्हायला लागलं. पण आपले पण परिणाम जे आहेत ते असे हिंसक सगळे व्हायला लागले. त्यामुळं जिथं पाऊस पडते तिथं भरपूर पडते, जिथं पडत नाही तिथं अवर्षण तर होतं किंवा अतिवृष्टी तरी होते. तर हे जे वधबंधन अधिक म्हणजे त्याला वध केला जातो. बंधन म्हणजे त्याचे नाकात व्यसन घातलं जातं, त्याचे ते कॅस्ट्रेशन म्हणजे त्यांनी फार त्रास देऊ नये म्हणून त्याचे अंडकोश दाबला जातो. एकदा आम्ही आमच्या पक्षा नावाचा बैल होता,
त्याला देखील असं किती तडफड करत होता तो. भयंकर वेदना, 3 गतीमध्ये एवढ्या वेदना आहेत, भूक, प्यास, वध, बंधन. त्याला ह्या सगळ्या पर्यायातनं आपण आलोय हो. आपण पण सगळे भ्रमण केलं आहे. अनंत पुद्गल परिवर्तन 6 पर्यायामध्ये गेलो, 3 पर्यायामध्ये गेलो, काय झालो नाही, सगळं झालो. फक्त एक भाव तरी सौधर्म झालो नाही, कळलं का? एक भाव तरी जे आहेत ना इंद्र झालो नाही. म्हणून आपण संसारामध्ये आहोत. तर अतिसंक्लेश भाव दे मरो, अत्यंत संक्लेश भावाने मेल्यानंतर काय होतं? नरकामध्ये जाऊन पडावं लागतं. सगळी आपल्याला किती सगळ्या नरकामध्ये जाऊन आलो. हां, आता नरकगतीचं दुःख जे सांगतायत ते लक्षात ठेवा. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की ह्या सगळ्या पर्यायातनं आपण गेलो आहे. म्हणून कधी आता तुम्हाला ह्या पर्यायापासून वाचायचं असेल तर अगोदर सम्यक दर्शन प्राप्त करा. सम्यक दर्शन प्राप्त करण्याकरता काय करावं लागेल? 7 तत्वामध्ये यथार्थ रुची केली पाहिजे. जशी आहे प्रयोजनभूत तत्व जे आहेत ना, 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ, हे जे आहेत ते प्रयोजनभूत तत्व आहे. ह्या प्रयोजनभूत तत्वावर जशी आहे तशी मानायची. खऱ्या देवगुरुशास्त्रावर अकाट श्रद्धा आहे, पण अकाट नाही आहे. जरा काय झालं, त्या पप्पूला त्रास झाला की इथं सगळं रोज पूजा करते आणि त्याला त्रास झाला. तिची आई म्हणते, अहो पप्पू बघा म्हणले 8 दिवस झाले त्याचा त्रास कमी होईना. मग अहो शेजाराचा जो बाबू आहे ना, बाबू, त्या बाबूला बघा म्हणले तिकडं नेलं, तिकडं नेलं, त्याने तावीज दिला, तावीज. की हे म्हणते, अरे 8 दिवस झालं, ते ॲलोपॅथिक डॉक्टर झाला, आयुर्वेदिक झाला, याचा ताप कमी होत नाही. इथं रोज पूजा करणार, इथं रोज पूजा करते, अभिषेक करते. आणि त्यानं काय केलं? त्या पप्पूला खांद्यावर घेतलं, त्या पप्पूला खांद्यावर घेतलं आणि तिथं तावीज देते तिथं गेलं. तिथं गेल्यावर त्याने 500 रुपये दिले, 1000 रुपये दिले आणि ते तावीज आणलं, त्याला बांधलं आणि त्याचं खरंच त्याचा बुखार कमी झाला. मग अरे मग त्याने म्हणला की ही, मग तिथे एक शुल्लकजी होते. त्या शुल्लकजींनी काय केलं? ध्यानसागरजी महाराजांनी त्यांनी काय केलं? सगळीकडे चौकशी केली तर सगळ्यांचा बुखार कमी झाला. अरे काय भानगड आहे, काय भानगड आहे. तर म्हणलं बघू तरी आपण, बघू तरी. मग त्याने काय केलं? ते त्याचं तावीज उघडून खोललं. तर खोलल्यानंतर का नाही, ते उर्दूमध्ये इकडून इकडं लिहिलं होतं. कुठून? डावीकडून, आपलं उजवीकडून डावीकडे लिहिलं होतं. ते उर्दूमध्ये लिहिलं होतं. उर्दू कुणाला येतं आहे? मग त्यांनी काय केलं? उर्दू जाणाऱ्याला बोलवलं. इकडे म्हणले, इकडे इकडे, हे तर काय लिहिलं आहे बघ म्हणले. सगळ्याचा बुखार कमी झाला, इथं काय लिहिलं आहे? मग त्यानं म्हणलं, नमो अरियंताणम, नमो सिद्धाणम, नमो ऐराणम, नमो उज्जायनम, नमो लोये सवसावणम. म्हणजे त्याच्यात काय लिहिलं होतं? आता तुम्ही टाळी वाजवल्या. कुणाला टाळी वाजवल्या? त्यानं दिलेल्या तावीजला टाळी वाजवल्या का नमोकार मंत्राला टाळी वाजवल्या? तुम्हाला विश्वास आहे का? आम्ही सांगितलं असतं तर तुम्ही केलं असतं का? त्यानं ते नमोकार मंत्र घेऊन तावीजमध्ये लिहून सगळ्याचा बुखार कमी केला. आणि तुमचा विश्वास नाही म्हणून अगोदर विश्वास ठेवा, अकाट श्रद्धा ठेवा. हो, हेच एक खरं श्रद्धा ठेवण्यायोग्य आहे. ह्यानीच तुम्हाला परंपरेनं मोक्ष मिळणार आहे. याच्यावर श्रद्धा ठेवा. कोणी तुमची मान उडवली तर तिथं म्हणायचं नाही, हेच खरे माझे गुरु आहेत, हेच माझे खरे देव आहेत, हेच मला शरण जाण्यास योग्य आहे, बाकी कुणी नाही. हे निश्चित निश्चात्मक करा. बघितलं ना, त्यानं तिथं जाऊन 500-1000 रुपये दिल्यावर तुम्हाला वाटतं हा आता तावीज काम करणार. तावीजमध्ये काय लिहिलं होतं? नमो अरियंताणम, नमो सिद्धाणम, नमो ऐराणम, नमो उज्जायनम, नमो लोये सवसावणम. हे तावीजमध्ये लिहिलं होतं. आता तरी श्रद्धा करा. जे दुसरीकडे चालले त्यांना सांगा, अरे इथं सगळं आहे रे, इकडे या, इकडे या, तुम्हाला काय पाहिजे ते सगळं मिळतं. आम्ही सांगतो तुम्हाला मंत्र पाहिजे, हे पाहिजे, तंत्र पाहिजेत, यंत्र पाहिजे, सगळं आमच्याकडे आहे. इकडे या तरी अगोदर बोलवा त्यांना, श्रद्धा करा. हेच खरे देव आहेत. खरे देवाचा सर्वज्ञ वितराग हितोपदेशी जे आहेत, 18 दोषाने रहित, 46 गुणाने सहित, जन्माचे 10 अतिशय, केवळ ज्ञानाचे 10 अतिशय, देवक्रोध 14 अतिशय, अष्टप्राते हर्य, अनंत तुलटे,
हे 46 गुण ज्यांच्यामध्ये आहेत ते कोण आहेत? अर्यंत आहे. सगळं आहे हो. तिकडे जाऊन 500-1000 रुपये दिल्यावर तुमची श्रद्धा वाटते. तुम्ही मिथ्यात्व केलं, तुम्हाला पाप लागलं. पाप तुमचं जे कमी झालं बुखार ते नमोकार मंत्रानं झालं. नमोकार मंत्रानं त्यांनी जर बघितलं नसतं तर त्यांनी बघितलं, फार उपकार झाले. म्हणून नमोकार मंत्र हा संपूर्ण मंत्राचा राजा आहे. 84 लाख मंत्राचा राजा आहे. काही नाही आलं तर नमो अर्यंताणम, नमो सिद्धाणम, नमो ऐराणम. द्विगुणोगा प्रलयम यान्ति शाकिनी भूतपन्नगा विषम निर्विषदाम याति स्थूयमाने जिनेश्वरे. मोठी मोठी विष हे सगळे जे आहे आणि मोठी मोठी संकट सगळी कशाने नाहीशी होतील? ह्या नमोकार मंत्राच्या सहाय्याने होतील. याच्याबरोबर विश्वास ठेवा. हो, अनादि अनिधन कुणीही तयार केलेलं नाही आहे. नमोकार मंत्र अनादि काळापासून चालला आहे आणि अनंत काळ चालणार आहे. लक्षात ठेवायचं. म्हणून ह्याच्यावर श्रद्धा ठेवा अगोदर. हे असंच आहे, अन्य नाही, अन्यथा नाही. कारण भगवंतांनी सांगितलेलं आहे, भगवान अन्यथा आधी असत नाही. त्यांच्या केवळ ज्ञानामध्ये जे दिव्यध्वनीमध्ये खेळलं आहे ते सत्यच आहे. याच्यावर विश्वास ठेवा, त्याप्रमाणे चाला. आता काही शास्त्र आहेत, अजून पण आहेत. कालाच्या ओघात काही शास्त्र गडप झालीत, काही शास्त्रांची होळी केली गेली, काही मंदिरं आपली संक्रमित केली गेली. तरी परंतु आपल्या लोकांनी इतकी मंदिर बांधून ठेवलीत, कितीही मंदिरं त्याने पाडून त्याची संक्रमित केली तरी अजून मंदिरं आपली भरपूर शिल्लक आहेत. दक्षिणेकडे आहेत, उत्तरेकडे आहेत. कळलं का? म्हणून काही काळजीचं नाही. आपण जेवढं सहन केलं आपल्या जैन समाजाने तेवढं कुणीच सहन केलं नाही. भयंकर अत्याचार झालेत. आपल्या शास्त्राची होळी केली गेली तरी पण आपली शास्त्र अजून आहेत. त्याचं कारण म्हणजे ह्या आमच्या जैन महिला आहेत. त्यांनी ज्या होळी केली ती देवळातनं घेऊन शास्त्राची होळी केली. पण आमच्या ह्या माताजीनं, ह्या आमच्या जैन शाविकानं त्यांच्या घरात ठेवलेली शास्त्र तशीच होती. त्यांचे कुणी नेली नाहीत म्हणून अजून पण ती शास्त्र तशीच राहिली. म्हणून ह्या लोकांचं पहिल्यांदा अभिनंदन करायला पाहिजे. सगळी शास्त्र कोणी व्यवस्थित करून ठेवली? तुम्ही बायाने सगळी व्यवस्थित करून ठेवली. आमच्या शास्त्राची होळी झाली हो, होळी. सगळी मंदिरं जी आहेत ते आपल्या देखत, पण आता काय बोलता येत नाही. शांतीनं सहन करायची जे आहेत त्याचं सगळं संरक्षण करा. त्याचं न्यास नोंदणी कार्यालयामध्ये तुमचं नसेल तर नोंदणी करा. त्याचं सगळं हे काढा. त्याशिवाय तुम्हाला दान घेण्याचा अधिकार राहत नाही. त्याचं सगळं नंबर काढा. त्याचं ICGचं एक लॉ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही दान दिल्यानंतर त्याचं इन्कम टॅक्स बसत नाही. तर ही सगळी मंदिरं जपण्याकरता न्यास नोंदणी नावाचं कार्यालय आहे. त्या ठिकाणी जाऊन त्याचं सगळं नियमाने त्याची नोंद करून घेऊन ती संस्था बॉडी बनवायची असते, त्याची घटना बनवायची असते. ते घटना बनवून बॉडी बनवून ते सगळं नेऊन त्याप्रमाणे त्याचं प्रोसिजर, त्याचे डॉक्युमेंट्स सगळे घेऊन तसा प्रोसिडिंगमध्ये ठराव पास करून त्याप्रमाणे त्यांना दिल्यानंतर ते लोक येऊन चेक करतात आणि आपल्याला ते तसं हे सर्टिफिकेट देतात. आणि मग आपली बॉडी रजिस्टर झाली की कुणाचा अदाकार होत नाही. जेवढी आपली जागा आहे ना, काही लोक अतिक्रमण करतात, करू द्या. आपण सगळं लिखापडी कंप्लीट करून ठेवायचं. न्यास नोंदणी कार्यालयामध्ये, सिटी सर्वेमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, तालुका प्लेसवर आणि जिल्ह्याच्या प्लेसवर सगळं व्यवस्थित कागदोपत्रिक रेकॉर्ड चांगलं ठेवा. तरच आपली मंदिरं वाचतील. आणि जी मंदिरं रजिस्टर नसतील ती सगळी मंदिरं न्यास नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन ती नोंद करून घेऊन त्याची बॉडी बनवा. आता आपल्याला भारत तीर्थरक्षा कमिटी, आम्हाला पण भरपूर पैसे दिले त्यांनी. भारत तीर्थरक्षा कमिटी त्याच्याकरता आनंदी महाराजांनी पायी विहार करून, संबंध महाराजांनी त्यांना काय आम्ही आनंदी महाराजाबरोबर बरेच दिवस राहिलो आहे. ते म्हणले, अहो डॉक्टर, आम्हाला गुरुंनी सांगितलं आहे भारत तीर्थरक्षा कमिटीला आम्ही पायी विहार करून प्रत्येक ठिकाणी पैसे गोळा करून 1 कोटी रुपयाचा, किती
1,00,00,000 त्याने फंड तयार केला. कुणी केला? आर्यनंदी महाराजांनी केला. आर्यनंदी महाराजांनी. आणि तो फंड भारत तीर्थरक्षा कमिटीकडे दिला. आणि ते भारत तीर्थरक्षा कमिटीकडे आता किती फंड आहे माहीत नाही, पण त्याचं जे व्याज आलेलं असतं ते व्याज ज्या ठिकाणी ज्या संस्थेला पाहिजे, आपली मंदिरं डागडुजी करायची, जीर्णोद्धार करायचा आहे, जिथं पैसे नाहीत त्या ठिकाणी हे जातात आणि येऊन बघतात, आमच्याकडे बघतात. आता प्रत्येकाचे महाराष्ट्र शाखेचे वेगळे, ह्याचे वेगळे, प्रत्येकाचे ते सगळे हे असतात, अध्यक्ष असतात, कार्यकारी असतात. तुम्ही अगोदर तुमची सगळी मंदिरं जी आहेत ते रजिस्टर करून घ्या. न्यास नोंदणी काढा, त्याचं सगळं कागदपत्री करून घ्या. सिटी सर्वेमध्ये, ग्रामपंचायतमध्ये सगळं रेकॉर्ड करून ठेवा. म्हणजे मग आपल्या कुणीही अतिक्रमण बळजबरीनं करून घेणार नाही. फलटणमध्ये आपलं एक मंदिर गेलं, त्याचं नाव काय ठेवलं त्या लोकांनी? जबरेश्वर मंदिर. काय नाव ठेवलं? जबरेश्वर मंदिर. अजून पण त्याला नाव जबरेश्वर आहे. सांगायचं तात्पर्य काय की आता आपण सजग राहायला पाहिजे. आपण सगळं आपली संघटना केली पाहिजे. आपल्यातली भांडणं आपणच मिटवली पाहिजेत. उगी छोट्या छोट्या कारणाकरता कोर्टात जायचं नाही. आमच्याकडे दोघांची भांडणं चालू होती. फार वर्षापूर्वीची कथा आहे. काय कारण होतं? ही खिडकी आहे ना, ह्या खिडकीनं आम्हाला त्रास होतो, इथनं धूर येतो, आमच्या घरात येतो. ही खिडकी बंद झाली पाहिजे म्हणून एक कासार म्हणजे वराडे आणि एक लिंगायत ह्या दोघांनी केस कोर्टात नेली. केस कोर्टात गेली. गेल्यानंतर मग ती केस गेल्यानंतर ते दोघांचा मी फॅमिली डॉक्टर होतो. काय होतो? फॅमिली डॉक्टर होतो. मग मी म्हणलं मग ती केस जी त्यांच्या वडिलांची चालू होती, त्यांच्या वडिलांनी केलेली होती. मग हे आले, हे ट्रीटमेंटला आले, तर मग ह्यांची मुलं. मग मी काय म्हणलं एक दिवस, हे काय योग्य आहे का तुम्हाला? हां, तुम्ही दोघांनी सामोपचारण करून घ्या. तसं हे दोघांनी सामोपचारण करून त्यांनी घरातच ती मिटवलं आणि ते जे खिडकी आहे ते बंद करून घेतली. झालं. ह्या छोट्या छोट्या कारणाकरता ह्याच्या आणखीन एक कथा मला आठवली. अजितमती माताजींची एक कहाणी लिहिली आहे. कोणी? ह्या रेवतीभाऊंनी. ह्या महान विदुषी आहेत. त्या अजितमती माताजी म्हणजे शेवटच्या दीक्षित आचार्य शांतीसागर महाराजांच्या शिखरजीला दीक्षा झाली, शुल्लिका. पुन्हा बारामतीला त्यांची सदक्षिणा झाली. आचार्य भाऊबोली सागर महाराज होते. 1995 काहीतरी साली झाली. मी होतो तिथं त्याला. आणि त्याने त्याच्यामध्ये लिहिलं आहे. एक अशीच एक कथा आहे. कोणती कथा आहे बघा. एक पाटील होते एका गावामध्ये. मी वाचले ती कथा. ते एका गावामध्ये 2 पाटील होते. एक जैन पाटील होते आणि एक अजैन पाटील होते. एक जैन पाटील होते आणि एक अजैन पाटील होते. त्या दोघांमध्ये वाद कोर्टामध्ये गेला होता. काय वाद होता? नीट ऐकून घ्या. होळीच्या दिवशी पहिल्यांदा शंखनाद कोण करणार ह्याच्याकरता काय एक जैन पाटील होते आणि एक अजैन पाटील होते. त्या दोघांचा अजितमती माताजींच्या ह्याच्यामध्ये आलं आहे बघा. ते रेवतीभाऊंनी लिहिलं आहे. आम्ही त्याची चर्चा हे वाचत असताना कुठेतरी वाचत होतो कुंतलगिरीला, त्यावेळेला ह्याच्यावर चर्चा झाली. तर त्या दोघांचा वाद कोर्टामध्ये चालू होता. आणि मग त्या ठिकाणी काय निर्णय आला वगैरे तिथं काय नाही. पण जर का पाटील जैनाचा असेल तर त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं की ह्याच्याकरता तिथं जायचं नाही. त्यांनी सांगायला पाहिजे होतं की माझ्या नावची पण तुम्ही शंखनाद करा आणि आपण कोर्टातनं केस काढून घेऊ. मी जर तिथं असलं असतं तर असं केलं असतं. शंखनाद हे काय चांगलं आहे का लक्षण? हां, शंखनाद आपण करायचा नाही. मग ह्या छोट्या छोट्या कारणाकरता घरामध्ये भांडणं करू नका. आपोआप आपसात मिटवा आणि छोट्या छोट्या कारणाकरता कोर्टात जाऊ नका. आपण अल्पसंख्याकात आहोत. प्रेमाने राहा आणि प्रेमाने राहून हे कसं राहणार तुम्ही प्रेमाने राहण्याकरता सासूमाचा आत्मा भगवान आत्मा आहे. तिच्या सुखाचं दुःखाचं वेदन माझ्यासारखंच आहे. हे कुणी विचार करायचा? सूनबाईने विचार करायचा. आणि सासूने काय विचार करायचा? सूनबाईचा आत्मा भगवान आत्मा आहे. ह्या आमचं दोघांचं सुखाचं दुःखाचं वेदन सारखं आहे. आम्ही सगळे जीवद्रव्य आहोत. आम्ही सगळे भगवान आत्मा आहोत. हे ज्यावेळेला तुम्ही विचार कराल
त्यावेळेला काय होईल, तुमच्या मनामध्ये समता भाव निर्माण होईल, समरसी भाव निर्माण होईल. त्यांच्याबद्दल आकाशबुद्धी. नाही तर काय म्हणतात, अहो आम्ही आमच्या सुनेला मुलीसारखं वागवतो, मुलीसारखं जरी वागवलं ती माझी मुलगी, माझी सून, हे म्हणणं देखील व्यवहाराने ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये एक भगवान आत्मा आहे, ह्याच्यामध्ये एक भगवान आत्मा आहे, मी पण एक भगवान आत्मा आहे. आम्ही सगळे जीवद्रव्य आहोत. आणि आमच्या सगळ्यांचं दुःखाचं महावीर भगवंतांनी काय संदेश दिला आहे की हे सगळे जीव माझ्यासारखे आहेत. ये ठेवा तिकडं. हो गया पूरा, हो गया क्या? स्थापन कर दो, बोल दो महावीर भगवान की जय. हाँ हाँ. तर छोट्या छोट्या कारणाकरता, छोटे छोटे कारण के लिए झगड़ा नहीं करना, आपस में प्रेम रखना. हाँ, तो अगर आप छोटे छोटे कारण के लिए कोर्ट में गए ना, तो काय होईल, पैशाची बर्बादी होईल आणि मतभेद वाढत जातील. म्हणून आपण हे कसं होईल, सगळे भगवंताने काय दिला संदेश की मी जसा आहे तसे सगळे जीव आहेत, आणि मग सगळ्याच्या मनामध्ये समभाव येतील. जय बोलो 24 भगवान की. मम गुरुदेवाचार्य श्री विश्वसागरजी महाराज.